ज्यांनी देशाची सेवा करून आलेले आमचे बंधू धनंजय, ज्यांच्या नावातच जय असलेले, ज्यांनी कधीही पराजय न पाहिलेला असा धनाचा संचय, माणसांचा संचय, प्रेमाचा संचय करणारा माझा भाऊ म्हणजे धनंजय. त्याची तितक्याच ताकदीने साथ देणारी सहचारिणी ही माझी भाऊजय अर्चना. आणि या सगळ्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आलेले आमचे आई दादा आणि त्यांच्यावरही प्रेम करणारे आमचे सुभाष भाऊ, या सर्वांच्या साक्षीला साथ देणारे आमचे सेवानिवृत्त मेजर बंधू, त्याचबरोबर माझा म्हणणारा आवडता बंधू भाऊ आणि इथं सगळे जमलेले माझे बंधू आणि भगिनी. खर तर देशाची सेवा त्यांनी केली आहे. देशाची सेवा त्यांनी केली आहे. ते सेवानिवृत्त झाले असं म्हणणार नाही, ते खऱ्या अर्थाने आता सेवेसाठी आले असं म्हणणारे. कारण तो काळ जो होता तो खऱ्या अर्थाने घडण्याचा, अस्तित्व निर्माण करण्याचा आणि देशाला आपण देशाचे आहोत हे दाखवण्याचा. आता आपला देश कशा परिस्थितीत आहे हे इथं येऊन आपल्या सर्वांना सांगून त्याच्या समाजसेवासाठी आपल्याला लोटणारा हा काळ जो आहे त्याची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थाने भाऊ आणि भाऊ इथे आलेले आहेत. खर तर आता संजीवनी खूप बोलली आहे, म्हणजे तिच्या भावना अनावर झाल्या. पण मी एकच म्हणल, भाऊ असा असतो की भाऊ या शब्दातच उभा, त्याचा उलट अर्थ घेतला ना भाऊ उभा, कारण तो भाऊ आपल्या पाठीशी उभा असतो. आणि ज्या बहिणीच्या, ज्या कुटुंबाच्या, ज्या देशाच्या आणि ज्या समाजाच्या पाठीशी असा उभा असणारा भाऊ असतो ना, तिथं कशाचीही कमतरता नसते. आणि म्हणून ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी तर म्हणून भाऊचं कौतुक करणारच, त्यात विषयच नाहीये. पण वहिनीचं कौतुक जास्त करणार आहे, कारण तो देशाची सेवा तू तिथं कर बाबा, तर तुझे मी लेकरं, तुझे आई वडील, तुझा समाज, तुझे नातेवाईक आणि तुझा सारा संसार मी सांभाळते अशी जिम्मेदारी ज्यावेळेस कुणीतरी स्त्री एका पुरुषाच्या पाठीशी देते, तेव्हा खऱ्या अर्थाने तो संसार आणि ती सेवा होत असते. एकटा जर नवरा तिथं गेला, आज मी वकील आहे, समाजात वावरते, सगळे काम करत असते आणि प्रत्येक वेळेस असे कित्येक मॅटर, खरं तर तुम्ही खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त आहात, असे कित्येक मॅटर पाहत असतात की नवरा तिथं देश सेवेसाठी असतो आणि बाई फक्त स्वतःची सेवा करत असते. पण याला अपवाद वगळता आज आमची वरच्या अर्चना वहिनी आहे. खरं तर मी त्यांच्या कुटुंबातली एक आहे. धनंजय भाऊची मी बहीण आहे, म्हणायला फक्त बहीण आहे, मी त्याचीच बहीण आहे. त्याच्या कुटुंबातली, त्याच्या सोबत राहणारी, त्याच्या सगळ्या सुखदुःखात सहभागी असणारी संजीवनीचा दुसरा हात म्हणजे मी आहे. आणि अशा वेळेस तिच्यावर आलेली परिस्थिती पाहून अशी कोणताही भाऊ तर तो करलही हो, त्याचा आळही कर्तव्य आणि बळही कर्तव्य, त्याला त्याचं कर्तव्य करणंही. पण खरं कौतुक वहिनीचं असतं की जी वहिनी त्या नंदेला ओसरी दाखवत नाही, तर ती त्या नंदेला स्वयंपाकघर दाखवती. बाई हे तुझं आणि माझं आहे. ज्यावेळेस तुझं आणि माझं म्हणून आपलं होतं ना, त्यावेळेस ते कुटुंब टिकतं. आणि ही भूमिका या वहिनीची आहे. म्हणून यांचं आज कुटुंब एवढं प्रेमाचं, आपलेपणाचं आहे. खरं तर त्याचं दुःख वाटत नाही. आज तू आठवण करून दिली संजीवनी, म्हणून माझ्या लक्षात आलं. मला तर लक्षातच राहत नाही असे मोकार माणसं आपल्या आयुष्यात आलेले की ज्यांच्यासाठी आपण रडायचंय. अरे असे नवरे आपल्याला सोडत नाही, आपण त्यांना सोडून दिलेलं आहे. त्यांचा आपण काय विचार करायचा? एवढ्या चांगल्या क्षणाला त्यांची आठवण पण करायची नाही, कारण हे सोन्यासारखं लेकरू तुझ्या सोबत तुझा बाप म्हणून उभे, तर त्याचं कौतुक करायचं. आज दादांनी आणि आईनी कशा कष्टात त्यांनी उभं केलंय, याला साजेस तुम्ही दोघं बहीण भाऊ आहात. आज तू तुझ्या हिमतीवर उभी राहिलीये. जोक नसतं समाजाचं सगळा विरोध पत्करून एखादी स्त्री घराच्या बाहेर पडती, त्यावेळेस त्या स्त्रीची जर प्रगती झाली तर फक्त लोक म्हणतात नाही ती अशीच आहे म्हणून झाले. अरे मिठ्ठा आणि अभिमानाने सांगते की माझी मैत्रीण आहे, एका माणसाकडे नजर वाचून उचलून बघत नाही, आणि जर बघितली तर त्याचे डोळे काढून त्याच्या बोट्या खेळतो. हा आमच्या कर्तृत्वाचा स्वाभिमान आहे, अभिमान
तुमच्याबद्दलचा मला असलेला विश्वास आहे, कारण याच्या सगळ्यांच्या पाठीमागे उभा असलेला भाऊ आहे. या भावाने जर ही ताकद दिली नसती तर आज आपण इथं उभे राहिलो नसतो. त्याच्याही पेक्षा भाऊ असं कधीच, म्हणजे या सगळ्या नातेवाईकांनी, तुम्ही ग्रामीण भागात आलाय, सगळीकडनं आलाय, तुम्ही डोळ्यांनी पहा की पहिले लोक म्हणायचे अरे पोरगी झाली. आता असं कधीच म्हणू नका, अभिमानाने सांगा अरे पोरगी झाली आहे. एक भाऊ जर सेवानिवृत्त होऊन आलेला आहे तर त्याच ताकदीने, तेवढ्याच हिमतीने त्या बहिणीने त्याचं तेवढंच कौतुक केलं जो सख्खा भाऊ सुद्धा करू शकला नसता. कारण सख्या भावाची बायको म्हणली होती काय करायचे एवढा खर्च करून, कशाला लावायचे त्याला पैसे, निवृत्त झालाय आता काय इथंच राहणार आहे. पण असं कुठलंही न करता तेवढ्याच रुबाबात देशाची सेवा करून आलेला हा भाऊ आहे. तेवढ्याच वर्दीमध्ये, तेवढ्याच रुबाबामध्ये तुम्ही आम्ही त्याला इथं स्वागताला उभे आहोत. आणि स्वागताला त्याला बोलवण्यासाठी, त्याला सरप्राईज देण्यासाठी, कुठलीही गोष्ट न सांगण्यासाठी गेले कित्येक दिवस संजीवनी, तिची कुटुंब, बंडू खांडेकर आणि तिच्या सोबत असलेले, मी अपवाद आहे, मी त्यात कशातही नव्हते, या सगळ्यांचं, त्यांचं सगळ्यांचं तोंड भरून कौतुक केलंच पाहिजे. अतिशय सुंदर, उत्कृष्ट अशा पद्धतीने आज भावाचं स्वागत पुढच्या सेवेसाठी केले. कारण आयुष्यातले 2 दिवस कधीही लक्षात राहतात माणसाचे, ज्या दिवशी आपण एखाद्या कार्यावर हजर झालेलो असतो आणि ज्या दिवशी एखाद्या कार्यातून आपण निवृत्त झालेलो असतो. आज आपण देशाच्या सेवेतून थोडे जरी निवृत्त झालेलो असतो, कारण निवृत्त हा आपल्या आयुष्यातला संपलेला दिवस नसतो, तो सुरुवातीचा दिवस असतो, तो प्रगतीचा दिवस असतो आणि तिथून पुढे सुरुवात करायची. आपण म्हणतो ना, हम जहां खडे रहते हैं वहां से हम अपनी रांग शुरू करते, तसं आमचा भाऊ आहे. तिकडे जरी झालं तरी तो उभा राहिलाय. इथून देशाची, समाजाची, कुटुंबाची, आपल्यापणाची, रक्ताची, नात्याची, श्रीमंताची आणि माणसांची जपणूक करणारा तो भाऊ आहे. कारण जी प्रेमाची जमलेली माणसं असतात ना, ती माणसं जपायला शिका. ती माणसं जर जपून ठेवली तरच ती टिकतील. कारण आता गुगल नाही बर का, ती सर्च करून पुन्हा आपल्याला भेटतील. त्यामुळे आहे ती माणसं प्रेमाने सांभाळा, ही आपली श्रीमंती आहे. पैसा किती कमवला, काय कमवला त्याच्याशी घेणं देणं नाही. तसे आमचे सुभाष भाऊ खूप मोठ्या संकटाला सामोरं जाऊन सुद्धा ताकदीने उभे राहिलेले, तुम्ही आमचा आदर्श आहात. असा भाऊ, त्या भावासोबत म्हणजे रक्त आहे ना, शेवटी राऊतांचं रक्त आहे ना, ते शेवटी सगळे सारखेच असणार ना. तुम्ही पण तुमच्या मला वेगळं टाकायचं नाही, आता सांगते, धमकी म्हणलं तरी चालेल. म्हणजे ते एक प्रकारचं हिंमत आहे ती, की आज कसलेही संकट येतील, संकट येतील, दुःख येतील, अनेकही अडचणी, पण प्रत्येकाला सामोरं जाण्याची ताकदही तुम्हीच निर्माण करून, म्हणजे जी ही प्रवृत्ती आहे ती सातत्याने तुमच्यात राहो. या ठिकाणी सेवानिवृत्त झाल्याबद्दल आणि पुढील कार्यात शुभेच्छा देण्यासाठी बहिणी, भाऊ, आई, दादा, संजीवनी, प्रतीक आणि माझी लेक या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.